पोरगा लंगडा असेल त्या पाया विना तो चालू शकतो महाराज, परंतु बापाचं छत्र ज्या पोराचं लहानपणापासून हरवलं, ज्या पोरीचं हरवलं ना, तो आयुष्यभर त्या ठिकाणी बापासाठी कवरा बावून हुरहुरतो. लहानपणापासून बापाचं छत्र हरवल्यानंतर त्या बापाला आठवण करतो महाराज. बाप कसाही असू द्या, बाप कसाही असू द्या किंवा बाप कसाही असू द्या, पण बाप बाप असतो महाराज. एका घराच्या कणा असतो बाप. घरामध्ये पडलेला जरी असला, खाटीवर जरी असला ना, तरी त्या परिवाराला सहारा असतो, माझा बाप जिवंत. पण एकदा बाप निघून गेला की त्या घराचा करता पुरुष निघाल्यानंतर त्या ठिकाणी सगळं संपून जातं महाराज. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, निरोप माझा देशील का. कदाचित ज्याचा बाप गेलाय ना, बाप सोडून गेलेला आहे, त्या मुलाची अवस्था अशी होत असेल. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी निरोप माझा देशील का. आभाळाची छाया छाप आम्ही काय केले पाप, आभाळाची छाया छाप आम्ही काय केले पाप. आमचा हिरावला बाप आम्हा जगी नाही बाप. आज बाप सांगितल्यानंतर लक्षात घ्या, प्रत्येकाला असं वाटतं आई चांगली वाटतं सगळ्याला. आई मला 1 रुपये दे, 1 रुपया देणारी आई सगळ्यांना आठवते महाराज. परंतु पोराच्या फी साठी दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करणारा बाप कधी आपल्याला आठवतो. यशोदा आठवते आपल्याला, देवकी आठवते. देवकीने जन्म दिला मान्य आहे, परंतु त्याच कृष्णाला टोपलीमध्ये घेऊन बर यमुनेच्या डोहामधून, यमुनेच्या नदीमधून या काठावरून त्या काठावर जीवाची पर्वा न करणारा वसुदेव आपल्याला कधी आठवतो. बाप बाप असतो महाराज. आज परिस्थिती अशी आहे, बापाला लोक त्या ठिकाणी क्रूर समजतात. बाप असा, बाप मारणारा, बाप झोडणारा. आई मला भूक लागली, स्वयंपाक करून दे, स्वयंपाक करून देणारी आई सगळ्यांना दिसते महाराज. परंतु माझा पोरगा आयुष्यभर भुकेला राहायला नको आणि आपल्यासाठी वर्षभराची नवे आयुष्यभराची जेवणाची व्यवस्था करणारा बाप कधी आठवतो आपल्याला. एखादी आनंदाची गोष्ट झाली त्यावेळेस आई त्या ठिकाणी पेढे वाटत असते महाराज. त्या पोराला त्या ठिकाणी सगळं भेटलं पाहिजे यासाठी ठिगड लावलेला बनियन आणि ठिगड लावलेले कपडे घालणारा बाप कधी आपल्याला दिसतो महाराज. म्हणून बाप तर बाप असतो, बापाची किंमत करा. एकदा का बाप निघून गेला महाराज, समुद्राच्या तळाला जाऊन शोधून काढा, हिमालय पर्वत खोदून काढा. एकदा बाप गेला की बापाचं अस्तित्व तुम्हाला परत मिळणार नाही. आणि बाप गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला बाप कळाल्याशिवाय हिमालय रडला, मैनावती सुद्धा रडत नाही एवढा हिमालय रडतो. हिमालय, अरे कोण म्हणतं बाप रडत नाहीये? कधीतरी एखाद्या ताईच्या लग्नामध्ये जाऊन बघा आणि ज्यावेळेस विदाईचा प्रसंग होतो ना त्यावेळेस कदाचित क्वचित बाप पुढे येत नाही. आणि काही बाप तर समजावतात एकमेकांना, समजावता मुलगी जेवढे जाते ना त्यावेळेस कदाचित तोच बाप घरामध्ये जातो, दरवाजा बंद करतो आणि बंद दरवाजाच्या आड डसा डसा रडतो. तो बाप आपल्याला केव्हा करेल? म्हणून बाप बाप असतो महाराज. हात घेतला आणि त्या भगवान महादेवाच्या हातामध्ये दिला. हे बोले बाबा, आम्ही आमची मुलगी देत नाही तुम्हाला, आम्ही आमच्या हृदयाचा तुकडा काढून देतोय. या हिचा सांभाळ करा, हिच्याने काही चुकलं असेल तर आम्हाला शिक्षा द्या, आम्हाला पोसा, परंतु आमच्या मुलीला काही बोलू नका. मुलीला उपदेश देते मैनावती, हे जिगर का तुकडा और कलेजे का नूर बेटी,
मग